रात्री मुसळधार पाऊस झाला. सोमनाथचा धबधबा आता मस्त वाहत आहे आणि खूप दिवसांनी यार भेटला इकडं जमशे आणि जास्त काही गर्दी बिर्दी नाही आहे आणि त्याच्यामुळे आता मस्तपैकी धबधब्याचा रुद्र रूप आता आपल्याला पाहायला भेटेल इकडे आणि बहुत जबरदस्त हे आहे. माझ्या मागं पाहू शकता. सध्या आपला सोमनाथचा धबधबा मस्त वाहत आहे आणि फुल एन्जॉय फुल मस्ती. जास्त कोणी आहे नाही आणि काल रात्री मुसळधार पाऊस झाला त्याच्यामुळे सोमनाथचा धबधबा की मुसळधार वाहत आहे. काही पुरा मजा आहे माहोल आहे सोमनाथच्या इकडे आणि जास्त कोणी आले नाही. आम्ही एन्जॉय करतो इकडे आणि इकडून वाहत आहे मस्तपैकी धबधबा आपला. आपण भी या लवकर या मस्त बहुत बढिया धबधबा वाहत आहे. वर बी जाऊ आपण पाहुणे तिकडून. धबधबा वाहत आहे सोमनाथचा धबधबा एकदम जबरदस्त. या लवकर आंघोळ करायसाठी एवढा माहोल आहे का बहुत जास्त माहोल आहे. आम्ही फिरायसाठी आलो होतो. आंघोळ बिंघोळ केली. आता आंघोळ करणार आहोत जाऊन धबधबा. हॅलो सोमनाथ एकटाच आहो फ्रेंड सोबत. जबरदस्त पाऊस आहे. कम जबरदस्त माहोल आहे का सोमनाथ मध्ये आणि खूप दिवसानंतर असा माहोल सेट झाला. मधामध्ये पाऊस आला तर पोलीस बंदोबस्त होता. वन विभागचे सगळे अधिकारी इकडे होते आणि इकडे जाण्यास सगळी बंदी होती. पण आता सकाळी आल्यामुळे सगळं दृश्य पाहायला भेटतंय मागे आणि जबरदस्त आंघोळ पण करून घेतली. आज पुरा असं दम लावून वर चढलो. तिथे रिक्स राहते कारण की पाण्याला बहुत जोर आहे आणि पुरा माहोल ठोकून आला.
म्हणता जबरदस्त माहोल. मागे धबधबा पाहू शकता, जोरानं वाहत आहे, आवाज येणार नाही पण एक नंबर मजा येत आहे. जाणं मुश्किल आहे कारण की पाण्याचा फ्लो बहुत आहे, त्याच्यामुळे आपण जाऊ शकत नाही. पण पुरा माहोल ठोकलो आपण आज. बहुत जबरदस्त मजा येत आहे. काय म्हणता, पुरा माहोल मस्त धबधबा वाहत आहे आणि इथं बहुत मजा येते आंघोळ करायसाठी. बहुत फॅमिली येते. इकडे येण्यास बंदी आहे पण आपण आलो आणि हरवेळी येतो. आपण इकडे स्वच्छता करतो. आपण जे ना भेटलं नाही या सोमनाथच्या धबधब्यामुळे आपल्याला भेटलं आहे स्वच्छता मित्राचा. आणि एवढा जमचे माहोल चालू आहे आता. एकदम छान धबधबा आहे. त्याला जिवंत ठेवण्यासाठी आपण गेल्या 10 वर्षापासून मेहनत घेताना असतो. त्याचा फळ आपल्याला 10व्या वर्षी पण भेटत आहे. अजून तो धबधबा वाहत असतो इकडून आणि इकडून असा हा आपला हा धबधबा निवांत पाहतो. बहुत मजा आली. आंघोळ बिंघोळ झाली आता आणि धबधबा मी मस्त वाहत आहे आपला तिकडून. आता फिरून आता चाललो. आवाज येत नसेल पण बहुत मजा आली एवढ्या दिवसानंतर.
मजा आली. पर्यटक थोडेफार कमी आहे, पण आपला मागचा जो धबधबा आहे, जो आपण वर्षाचा वाट बघतो 1 वर्षानंतर सोमनाथचा, पण आता जास्त हे झाल्यावर पर्यटकासाठी हे बंद करण्यात येते. त्याचं एक दुःख आम्हाला होतं, कारण की सगळ्यांचे फोन येतात बंद आहे म्हणून. आणि पण आता धबधबा एकदम मस्त निवांत वाहत आहे. आवाज इकडे येत आहे. आणि आपण पण लवकर या सोमनाथला एकदा भेट द्या. फक्त कचरा डस्टबिनमध्ये टाका, जेणेकरून आपला धबधबा निरंतर असाच राहिला पाहिजे. गेल्या 10 वर्षापासून स्वच्छता मित्र टीम इकडची स्वच्छता करते आणि ते निस्वार्थ सेवा आजही आपण बजावतो. आणि शांत हलकासा पाऊस आपल्या मंदिरात आहे. दुकान आता थोडेफार सजले आहेत, म्हणजे पर्यटक आता, कारण की 10:30-11 वाजत आहे. आणि मस्त हा पार्किंगचा कचरा याच्यावर पण ऑब्जेक्शन आपण घेऊ नक्की लवकरच. आणि हा कचरा डस्टबिनमध्ये टाकायला. दुकान खोललं आहे आता लगभग. बोत्र्या पांघरून झोपला होता आणि आता उठून आला तो. आणि आता हळूहळू दुकान लावायचा, कच्चा चिवडा बिवडा. आणि दुकान पण छान दिसतं याचं आज, मस्त सजवलं आहे सकाळी. आमच्या काकूचा दुकान आता लगभग लागला आहे थोडसा. आणि काकू आमच्यासाठी आता प्युअर दुधाची चाय बनवते का नाही माहीत नाही, पण आत्ता दुकान चाब्या खोलून थोडीशी चाबी लाट खोलत आहे काकू. आता चाय बनवायला बहुत वेळ आहे.